होते की काँग्रेस हे जळकदर आहे आणि माझ्या समाज बांधवांनो याच्यापासून लांब राहा म्हणून अमेरिकेमध्ये राहुल गांधी बोलून गेले की ज्या वेळेस आम्ही सत्तेमध्ये येऊ तर आरक्षण संपवण्याचं काम करू. यांच्या मनामध्ये काय चाललंय तुम्हाला प्रत्येकाला लक्षात आलं पाहिजे, माझ्या बांधवांना लक्षात आलं पाहिजे, माझ्या भगिनींना लक्षात आलं पाहिजे. पण राहुल गांधींना विचारावरती सांगतो की राहुलजी गांधी अरे आरक्षण कुठल्याही प्रकारे संपणार नाही. मी सांगतो अरे दगड पिसून कधी मैदा झाला नाही, दगड पिसून कधी मैदा झाला नाही. अरे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानाने आरक्षण संपेल असा कोणी पैदा झाला नाही, पैदा झाला नाही. आणि म्हणून याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती चालावं लागेल. आदरणीय आप्पासाहेब अरे हे आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वप्रथम जातीसाठी मोर्चा नाही काढला तर या डॉक्टर बाबासाहेबांनी मोर्चा काढला, माझ्या शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढला. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोर्चा काढला, माझ्या या भगिनींना त्या ठिकाणी आरक्षण भेटलं पाहिजे म्हणून मोर्चा काढला. हे काँग्रेसी काय सांगतील बंधू भगिनींनो, हे खोटा नॅरेटिव्ह तुम्हा आमच्या माध्यमातून पसरवण्याचं काम करतात, तुम्हा आम्हाला भूलतापा देण्याचं काम ही लोक करतात. यांची जात आणि यांची जागा वेळेत ओळखा, यांच्या मनामध्ये काय चाललंय हे वेळेत ओळखा. आणि सन्मान्य किशोरप्पा पाटील सुद्धा जातीपातीच्या पलीकडे धर्माच्या पलीकडे जाऊन विचार करत असतात. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने सांगितलं होतं की अनालिसिस ऑफ कास्ट, जाती निर्मूलन, त्याच विचारावरती सन्मान्य किशोरप्पा पाटील या भडगाव पाचोरा मतदारसंघामध्ये चालतायत बंधू भगिनींनो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्माण करत असताना इथल्या प्रत्येक शोषित वंचित घटकाला न्याय कसा मिळेल हा प्रयत्न केला. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जरी जातीनं बौद्ध धर्मामध्ये जन्माला आले होते पण ज्यावेळेस संविधानाचं लिखाण करत असताना आपण जसं हिंदू धर्मामध्ये श्री पासून सुरुवात करतो तशी सुरुवात करण्यासाठी हिंदू धर्माचे काही लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे गेले होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं होतं की बाबासाहेब हा देश हिंदूंचा आहे आणि तुम्ही सुरुवात ओम नमः शिवाय पासून करा. इथल्या इस्लाम धर्मातले लोक गेले होते की बाबासाहेब या देशामध्ये स्वातंत्र्य मिळवण्यासाठी इथला मुस्लिमांचा खूप मोठा वाटा आहे की बाबासाहेब तुम्ही सुरुवात अल्लाहू अकबरने करा. ईसाई धर्मातले लोक गेले, बौद्ध धर्मातले लोक सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे गेले की त्यांना अपेक्षा होती की बाबासाहेब बौद्धाच्या विचारानं काहीतरी मांडतील. पण बाबासाहेबांनी जाती निर्मूलनाचा विचार केला होता आणि बाबासाहेबांनी राज्यघटना लिहिताना बाबासाहेबांनी कुठल्याही धर्माचा उल्लेख केला नाही. आणि बाबासाहेबांनी एकच नारा दिला, एकच ओळ डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिली की आम्ही भारताचे लोक. आम्ही कोण आहोत? भारताचे लोक. अरे राज्यघटनेनं आम्हाला काय दिलं? राज्यघटनेनं आम्हाला दिलं अरे कलम क्रमांक 1, कलम क्रमांक 1 म्हणजे भारत, भारत इज इंडिया, याच्या पलीकडे काय नाही. कलम क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नवीन राज्याची निर्मिती केली. कलम क्रमांक 23 वेठबिगारी कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपवण्याचं काम केलं. आप्पासाहेब हा बहुजन समाज आणि माझा हा दलित समाज, मी देखील त्या जातीनं मराठा जरी असलो तर मी सुद्धा शोषित वंचितांच्या मराठ्यांमधून येतो आणि अधिकार जर का मला बोलायचा कोणी दिला असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलाय. आणि आप्पासाहेब वेठबिगारी कायद्याच्या माध्यमातून जर का माझा असला एखाद्या गावाच्या सरंजाम्याकडे जर का सालदारकी करत असेल तर माझ्या बापाला सुद्धा तेथे सालदारकी करावी लागेल, मला सुद्धा तेथे सालदारकी करावी लागेल, माझ्या पुढच्या पिढ्यांना सुद्धा तेथे सालदारकी करावी लागेल. अशा प्रथा ग्रामीण भागामध्ये आणि सर्व ठिकाणी होत्या. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम क्रमांक 23 आणली आणि इथली वेठबिगारी संपवण्याचं काम केलं. कलम क्रमांक 24 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बालमजुरी संपवली. कलम क्रमांक 45 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं झालं पाहिजे यासाठी प्रयत्न केला. कारण की या अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक गुरु तात्याराव महात्मा ज्योतिरावजी फुले यांनी हंटर कमिशनर आयोगासमोर सांगितलं होतं की प्राथमिक शिक्षण सक्तीचं करा. आणि तात्याराव ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक अनोखं नातं होतं, ते आपण नातं प्रामुख्याने लक्षात घेतले पाहिजे. घटना आपण प्रत्येकाने वाचली. घटनेचे कलम 395
पण आपल्या गुरुला काहीतरी दक्षिणा द्यायची म्हणून महात्मा ज्योतिराव फुलेंच्या गंजपेठेतला घरातला क्रमांक हा 395 होता. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम टाकताना घटनेमध्ये 395 टाकण्याचं काम बंधू भगिनींनो या निमित्तानं केलं. अरे जातीपातीच्या पलीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व समाजाचा विचार केला. कलम क्रमांक 51 अरे या ठिकाणी अंधश्रद्धा कर्मकांडाच्या सुरेड भूत याच्या नावावर लुटणाऱ्या बाबा बुवा भक्तीन भुक्तीन यांच्या विरोधामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम क्रमांक 51 आणण्याचं काम केलं. आणि आप्पासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जरी दलित समाजामध्ये जन्माला आले होते पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अगोदर इतर मागासवर्गीयाचा विचार केला. हा जर का जातीनं मराठा असून जर का ओबीसी मध्ये आरक्षण घेत असून ही पुण्याई माझ्या आजल्या पदल्याची नाही तर ही पुण्याई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. हे या निमित्तानं तुम्हाला जाहीरपणे सांगावं असं वाटतं. अरे 340 कलम इतर मागासवर्गीय आयोगासाठी लागू केले. कलम क्रमांक 341 इतर शेड्यूल ट्रॅक एसटी बांधवांसाठी आदिवासी बांधवांसाठी नमूद केले. आणि शेवटी आपल्या समाजाचा विचार केला. कलम क्रमांक 342 इथल्या शेड्यूल कास्टला आरक्षण देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बांधवांनो केलं. अरे 26 जानेवारी 1950 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये प्रजासत्ताक राज्य आणण्याचं काम केलं. लोकशाही व्यवस्था आणण्याचं काम केलं. बाबासाहेब म्हणायचे की लोकशाही म्हणजे काय. अरे लोकांनी लोकांच्या कल्याणासाठी निर्माण केलं राज्य म्हणजे लोकशाही. आणि ती लोकशाही येणाऱ्या काळामध्ये आप्पासाहेब आपल्याला या सर्व समाजाला सोबत घेऊन पुढे न्यावी लागणार आहे. हे बाबासाहेब करू शकले. त्या काळातले अनेक काँग्रेसी नेते सरंजामी लोक होते जे बाबासाहेबांना विरोध करायचे. हिंदू कोड बिलाला या लोकांनी विरोध केला. पुणे कराराला या लोकांनी विरोध केला. आणि मंडल आयोगाला सुद्धा या लोकांनी विरोध करण्याचं पाप या काँग्रेसी लोकांनी केलं. आणि तीच राहुल गांधींच्या मनातली खतखत आज समाजासमोर येते. अरे तुम्ही शिकलेले होते, तुम्ही सवरलेले होते, तुम्ही शाळेच्या मध्ये बसून शिक्षण घेत होते पण तुम्हाला संविधान लिहिता आलं नाही का. अरे गोरगरीब शेतकरी कष्टकरी दलित शोषित वंचित घरात कुटुंबाला जन्माला येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं. मग तुम्ही काय करत होते. म्हणजे म्हणतो अरे छूत छूत करने वाले कहा गए, छूत छूत करने वाले कहा गए, ऊंच नीच करने वाले कहा गए, छूत छूत करने वाले कहा गए, ऊंच नीच करने वाले कहा गए. जब स्कूल के बाहर बैठे बच्चे ने लिख डाला संविधान, जब स्कूल के बाहर बैठे बच्चे ने लिख डाला संविधान तो स्कूल के अंदर बैठने वाले कहा गए, स्कूल के अंदर बैठने वाले कहा गए. अरे ती लोक गेली कुठे. आज सोडायची वेळ आलेली. आज आप्पासाहेब या देशामध्ये राम मंदिराचं आंदोलन चाललं. बाबरी मशीद त्या ठिकाणी पाडण्याचं कारसेवकांनी काम केलं. तो एक वेगळी प्रक्रिया आहे, वेगळा विचार आहे. पण आप्पासाहेब धर्माच्या नावानं या देशामध्ये जातीय आणि धार्मिक दंगली होण्याचं काम चालू होतं का नाही. हिंदू मुस्लिम दंगल घडत होत्या. अरे सर्वसामान्य गोरगरिबांची घरं जाळली जात होती. पण आप्पासाहेब या देशामध्ये खऱ्या अर्थानं संविधान होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली व्यवस्था होती. म्हणून आज रामलल्ला वेगळा दिसतोय. राम मंदिराचं काम पूर्ण झालेलं आहे. पण ते कोणामुळे झालं. कुठल्या नेत्यामुळे झालं नाही बांधवांनो, कुणामुळे झालं नाही. म्हणून मी छाती टोकून सांगतो अरे ना राम ने सुनाया ना रहीम ने सुनाया, ना राम ने सुनाया ना रहीम ने सुनाया. अरे अयोध्या का फैसला तो मेरे बाबा साहब के संविधान ने सुनाया. अरे संविधान ने सुनाया. अरे जर न्यायपालिका राहिली नसती बंधू भगिनींनो तर आज तुम्ही आपण जाती धर्मामध्ये विखुरले गेलो असतो. पण बाबासाहेबांनी स्वतःच्या जातीचा विचार केला नाही आणि सर्व जातीचा विचार केला. आप्पासाहेब हा समाज स्वाभिमानी आहे, आंबेडकरवादी आहे. यांच्या रक्तामध्ये लोकांचं रक्त जर का लाल दिसत असेल ना पण यांच्या रक्तामध्ये तुम्हाला रक्ताचा रंग जाऊ द्या पण प्रत्येकाच्या रक्तामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला दिसतात. बाकी काही नको आपल्याला. फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढं जरी म्हटलं तर यांच्या अंगामध्ये संचार आल्याशिवाय राहत नाही बंधू भगिनींनो. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा जर का आप्पासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थानं ही व्यवस्था चालवत असताना समाजाला एकत्र करत असताना निधी संकलन करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातला अनेक प्रसंग आहेत. त्या प्रसंगापैकी वेळेप्रसंगी स्वतःच्या कुटुंबाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेळ दिला नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
इंग्लंड मधून भारतात येणार. आमची मा रमाई घरात 18 विश्व दारिद्र्य आहे आणि आमच्या रमाईला माहिती पडतं की बाबासाहेब येणार आहेत आणि बाबासाहेब येतील. माझे बाबासाहेब आज भाषण करतील आणि समाजाला संबोधित करतील. त्या माऊलीची तकमत होऊ लागली की आपला नवरा एवढ्या मोठा बॅरिस्टर पदापर्यंत गेला, अखंड समाजाला संबोधित करतोय. पण घरामध्ये दुर्दैवानं प्रवीण भाऊ त्या मायमौलीला घालण्यासाठी चांगली अशी साडी सुद्धा नव्हती. एका राजानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार केला होता. तो फेटा आमच्या मायमाऊलीने तो गुंडावला आणि आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषण ऐकायला गेली. अरे किती तळमळ. स्वतःचा पोरगा मेला पण खिशात पैसे नाही, कारण की अखंड फक्त समाजासाठी दातृत्वाचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. त्या काळामध्ये हजारो रुपये निधी मिळायचे. हे पठ्ठे बापूराव कुलकर्णी उदाहरण तुम्हाला प्रत्येकाला माहिती असेल. हे पठ्ठे बापूराव कुलकर्णी तमाशाचा फळ चालवायचे आप्पासाहेब आणि तमाशाचा फळ चालवत असताना एके दिवशी सांगली सातारा परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जात असताना हे पठ्ठेराव बापूराव कुलकर्णी बाबासाहेबांना म्हणतात, अहो बाबासाहेब, माझ्याकडनं ही 10 ग्रॅम सोन्याची चेन घ्या आणि तुमच्या सामाजिक चळवळीसाठी चेन अर्पण करा. बाबासाहेब बाणेदारपणाने म्हणतायत की जर का माझ्या बहुजन समाजाच्या महिला नाचून जर काही तुम्ही पैसे कमवत असाल तर 1 रुपया मला तुमचा नकोय. ते पैसे लाथाडण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आपण राहिलोच तर आपण म्हटलो 10 ग्रॅमवर काही होणार नाही, 20 ग्रॅमचा असेल तर विचार करू बा. पण बाबासाहेबांनी तो विचार केला नाही आणि त्याचबरोबर मूकनायक नावाच्या नाटकामध्ये आप्पासाहेब 200 रुपये आले. ते 200 रुपये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतले आणि कलाकारांच्या बाबतीमध्ये आज तुम्ही अनेक गीतं पाहिले असतील. कडूबाई खरातांपासून आनंद शिंदे पर्यंत या सर्व लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे लोकगीताच्या माध्यमातून ही चळवळ गावागावात घराघरात पोहोचवण्याचं काम करा. कारण की जोपर्यंत जे मी 100 भाषणांमधून मांडू शकत नाही तो माझा लोकसंगीतकार, माझा गीतकार, माझा कवी हा फक्त त्याच्या गाण्यातून मांडू शकतो. म्हणून आमच्या कडूबाई खरात सुद्धा म्हणतात. आमच्या कडूबाई खरात माहिती ना तुम्हाला, माये बाप होण भीमाच्या उपकार लय हाय रे. तुम्ही खाता त्या भाकरीवर, आपण खातो त्या भाकरीवर, बाबासाहेबाची सही हाय रे. तुम्ही खातो त्या भाकरीवर, बाबासाहेबाची सही हाय रे. आणि आज घरामध्ये आमचा हा परिवार राजा राणी सारखा नाचतोय. म्हणून आनंद शिंदे म्हणतात, राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला, राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला, हाय कुणाचं योगदान. पुढे म्हणा तुम्ही बाकी, हाय कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, हाय कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. म्हणून जात पात केली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आप्पासाहेब घेतला. महाडच्या 14 तळ्याचा प्रसंग आहे. प्रवीण भाऊ बोलले मी चळवळीतला आहे. 2 तास बोलल्याशिवाय आपल्याला झोपच लागत नाही आप्पासाहेब. आणि ते बी नॉन स्टॉप मध्ये विठ्ठल विठ्ठल काहीच राहत नाही आपल्याकडे. तर आमच्या महाडच्या 14 तळ्याचा प्रसंगाच्या प्रसंगी ज्यावेळेस महाडचं 14 तळा इथल्या दलित बांधवांसाठी खुलं करून द्यायचं होतं आप्पासाहेब, त्यावेळेस इथल्या पुरुष प्रधान संस्कृतीच्या ठेकेदाराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सहकाऱ्यांवरती दगड मारत त्यावेळेस मारण्याचं काम केलं. पण बाबासाहेबांनी निधड्या छातीनं पुढे येऊन जाऊन सांगितलं की खरं आहे, ही भूमी ही रायगडाची भूमी आहे, ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. आणि या भूमीमध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे 12 बलुतेदार 18 सर्व जाती धर्माच्या लोकांना येऊन छत्रपती स्वराज्य शिवाजी महाराजांचे स्वराज्य उभं केलं आणि आम्हाला त्या पाण्याचा सुद्धा अधिकार आहे. बाबासाहेबांनी घोषणा दिली आप्पासाहेब, जे आपल्या शिवसेनेचं ब्रीद वाक्य आहे, जय भवानी जय शिवाजी. या घोषणेचे जर जनक कोण असतील आप्पासाहेब तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. मी इथून जाहीर सांगतोय शिवसेनेचा प्रवक्ता म्हणून, कोणीही पुरावे आणून द्यावे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अगोदर कोणी जय भवानी जय शिवाजीचा नारा दिला, 1 लाख रुपये माझ्या पगारातून देऊन टाकलं. कोणी आणायचा. म्हणून बंधू भगिनींनो, हा विचार येणाऱ्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तात्याराव महात्मा ज्योतिराव फुले, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, या राजश्री शाहू महाराजांची जयंती कशासारखी साजरी करा.
दिवाळी सारखी साजरी करा. हे कोणी सांगितलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. या लोकांच्या डोक्यात जातच नव्हती आप्पासाहेब. तुमच्यासारखं ज्या लोकांचं काम होतं यांच्या डोक्यात जात नव्हती. यांच्या डोक्यामध्ये जर का जात राहिली होती तर अण्णाभाऊ साठे होते. कोणत्या समाजाचे? मातंग समाजाचे. अण्णाभाऊ साठे काय म्हणतात? जग बदल घालून घावं, सांगून गेले मज भीमराव. ऐरावतीच्या चिखलात ऋतून बसला ऐरावत, काय चेविसी नाव जग बदल घालून गावं, सांगून गेले मज भीमराव. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये वर्णन करतात. आमचे तात्याराव महात्मा ज्योतिराव फुले होते, छत्रपती शिवाजी महाराज मराठा समाजाचे होते, तात्याराव ज्योतिराव फुले माळी समाजाचे होते. पण शिवसमाधीचा शोध लावताना कधी म्हटले का अरे बापरे जाऊ दे, तो यस नाते की आपला काही संबंध नाही बुवा, काय महाराज नाही दिला? विचार केला का? नाही केला. कारण की या लोकांनी, सर्व लोकांनी जाती धर्माच्या पलीकडे जाऊन बंधू भगिनींनो विचार केला. येता येता गाडीमध्ये बसलेला असताना मला किशोरप्पांनी सांगितलं की प्रदीप दादा, या माझ्या पाचोरा भडगाव मतदारसंघातला बहुजन समाज, दलित समाज मला जेसीबी सारखा उभा करायचा आहे म्हणे. म्हटलं आप्पासाहेब कसं काय जेसीबी सारखा? म्हणजे जेसीबी स्ट्रॉंग असतं. जेसीबी सारखा कसा? तर आप्पासाहेब म्हणतात अरे जे फॉर ज्योतिराव फुले, सी फॉर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, आणि बी फॉर बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे जेसीबी सारखा स्ट्रॉंग मला हा समाज उभा करायचा आहे. आणि बंधू भगिनींनो, सन्माननीय आमच्या पक्षाचे एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, यांच्या डोक्यात सुद्धा कुठल्याही प्रकारे जातीय व्यवस्था त्यांच्या कधीच डोक्यात नाही. तसं राहिलं असतं तर आता आपला बौद्ध धर्माचा पवित्र असा वर्षावाचा हे चाललेला आहे. त्या वर्षावास मध्ये सुद्धा जगाच्या पाठीवरती आपला, जेव्हा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ या महाराष्ट्रामध्ये आली, यशवंतराव चव्हाणांनी या राज्यामध्ये मंगल कलश आणला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा त्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला मदत केली. तर यशवंतराव चव्हाण साहेबांपासून तर आतापर्यंत जेवढे मुख्यमंत्री झाले, एकाने भंतेजींना आपल्या वर्षा बंगल्यावरती बोलून भोजनदानाचं काम केलं नाही. पण या आमच्या तुमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या भावानं सर्व भंतेजींना तिथे बोलवलं, येतुदीत सन्मान केला, पूजा अर्चना केली, त्यांना भोजनदान देण्याचं काम केलं. जगाच्या पाठीवरचा हा पहिला असा मुख्यमंत्री आहे. आणि जर बंधू भगिनींनो तुम्हाला पुन्हा एकदा हाच मुख्यमंत्री पाहिजे असेल तर विरोधकांनी कितीही बॅटरी चमकवल्या तर तुमच्या हातात आहे की किशोरप्पांची हॅट्रिक तुम्हाला करावी लागेल. तर काहीतरी होऊ शकतं. खोट्या नॅरेटिव्ह पसरवणाऱ्या लोकांपासून सावध राहा. कोणी म्हणतं आता आप्पासाहेब, बरेच लोक तर असं म्हणतात तुम्ही किती बी मेळावा घ्या म्हणे. त्या लोकांना आम्ही जर सांगितलं हे हिंदुत्ववादी आहेत, ते तसे आहेत, किशोरप्पा असे आहेत, तसे आहेत, आणि आरक्षणाला विरोध करतात, हे करतात, ते करतात, पण नाही, तुम्ही सर्वजण देणार आहात की नाही किशोरप्पाला साथ? हात वरती करा. शेवटीपर्यंत हात वरती झाला पाहिजे. बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आणि आप्पासाहेब, येणाऱ्या काळामध्ये माझा सर्व दलित आणि बहुजन समाज खऱ्या अर्थानं तुमच्या पाठीशी राहिल्याशिवाय राहणार नाही.